धुळे जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी धुळे पोलिसांच्या विशेष पथकानं स्थानिक गुन्हे शाखेनं तसंच विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी साक्री तालुक्यातील जामदई निजामपूर येथे मध्यरात्री व्यापक कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशन राबवलं। 29 जुलै रोजी पहाटे 2 ते सकाळी 8 वाजेपर्यंत चाललेल्या या संयुक्त कारवाईत 25 संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर 2 फरार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे। या धडक मोहिमेत पोलिसांनी 97,700 रोख रक्कम, सुमारे 8 किलो चांदी, 18 मोबाईल फोन, 43 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनांची तपासणी करून संशयित मुद्देमाल जप्त केलाय। जप्त मालाबाबत संबंधित कागदपत्रांची पडताळणी आणि सखोल चौकशी सुरू आहे। धुळे जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी आणि मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। संशयितांची कसून चौकशी सुरू असून त्यातून इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान नागरिकांनी आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय। अशा सातत्यपूर्ण धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। मागील काही दिवसात निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामदई या गावी ड्रॉप केसेसचे प्रमाण वाढले होते। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दरोड्याचे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने माननीय SP श्री विशाल आनंद सर यांच्या आदेशाने व ॲडिशनल SP श्री देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे 2 वाजेपासून तर सकाळी उशिरापर्यंत जामदई या गावी कोम्बिंग ऑपरेशन केले। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 25 संशयित इसम, त्याचप्रमाणे कॅश तसेच 4.80 किलो चांदी, 19 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 विना नंबरच्या व कागदपत्र नसलेल्या 2 व्हीलर व 2 4 व्हीलर असे संशयितांकडून रिकव्हर केलेले आहेत। या कारवाईत माझ्यासह LCB PI श्री वारे, साक्री पोलीस स्टेशनचे वळवी साहेब, तालुका पोलीस स्टेशनचे धनंजय पाटील, मोहाडी पोलीस स्टेशनचे PI, त्याचप्रमाणे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे API मयूर भांबरे, निजामपूर पोलीस स्टेशनचे API बर्गे व पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहारे अशांनी व त्यांच्या स्टाफने, त्याचप्रमाणे RCP व मुख्यालयाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला। सदरचे कोम्बिंग ऑपरेशन हे अत्यंत यशस्वी झालेले आहे। याद्वारे जनतेस सांगणे आहे की सोशल मीडियावर येणारे रील्स यांच्या आमिषास बळी न पडता व आपली फसवणूक करून न घेता तारतम्याने विचार करून कुठलीही गोष्ट करावी। जर यापूर्वी देखील कोण्या इसमाचा अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर त्यांनी निजामपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। यापुढे देखील वारंवार या प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे व हे ड्रॉप केसेसचा संपूर्ण नायनाट करण्यात येणार आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, धुळे, साक्री।